म्हणजे डार्क वेब हा शब्द तुम्ही आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच ऐकला असेल. पण हे डार्क वेब नक्की आहे तरी काय? आता तुमच्यातल्या काही लोकांना डार्क वेब बद्दल थोडंफार माहिती असेलच. पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगतो. डार्क वेब हा वर्ल्ड वाईड वेबचा असा भाग आहे जिथून युजर्स आणि वेबसाईट ऑपरेटर निनावीपणे किंवा आपली आयडेंटिटी गुप्त ठेवून ब्राउज करू शकतात. पण आता तुमच्यातले काही जण असंही म्हणतील की त्याने काय फरक पडतो? पण मंडळी, फरक पडतो. आता तो कसा काय, तर याचीच माहिती आपण घेणार आहोत आजच्या भागातून. नमस्कार, मी आसादत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय ह्या कार्यक्रमात. मंडळी, इंटरनेटवर जितकीही अवैध कामं चालतात ती कोणत्याही नॉर्मल वेबवर नाही तर डार्क वेबवरून ऑपरेट होतात. जसं की ड्रग्सची तस्करी, हत्यारांचे व्यापार, महिलांची तस्करी. अहो एवढंच काय, तर डार्क वेबच्या काही चॅनल्सवर ऑनलाईन मर्डर सुद्धा दाखवले जातात. पण आता तुम्ही म्हणाल की यामुळे आम्हाला धोका कसा काय, तर सांगतो. मंडळी, आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो आणि काम झाल्यावर ती डिलीट सुद्धा करतो. पण अनेकदा एखादं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ते आपल्याकडे आपल्या ईमेल आय डीची मागणी करतं. आपण तो देतोही, पण जेव्हा ॲप्लिकेशन डिलीट करायची वेळ येते तेव्हा आपण डायरेक्ट ते डिलीट करून मोकळे होतो. पण आपल्या ही गोष्ट लक्षातच येत नाही की आपण जो ईमेल आय डी त्या ॲप्लिकेशनमध्ये फीड केलेला असतो तो तसाच त्या ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर राहतो. त्याचं पुढे काय होतं याची आपल्याला कल्पनाही नसते. मंडळी, जसं हवालासाठी डेड बँक अकाउंट्स वापरली जातात, तसाच तुमचा हा डेटा हॅकर्सकडून डार्क वेबवरती आणला जाऊ शकतो. पण त्यामागचं कारण काय, तर सोपं आहे. तुमचा डेटा सेव्ह झाल्यानंतर तो कोणत्याही गैरकृत्यासाठी वापरला जाऊ शकतो. आता सोपं उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या परिवारात किंवा मित्रमंडळींकडून तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की मी कोणतंही लोन घेतलेलं नाही तरी सुद्धा मला लोन कंपनीकडून सारखे कॉल येत आहेत की माझ्या नावावरती लोन आहे आणि त्याचे हफ्ते बाउन्स झाले. मंडळी, ही तर डार्क वेबवरून होणाऱ्या गुन्ह्यांची फक्त एक झलक आहे. यापेक्षाही कित्येक पटीने भयंकर गुन्हे तुमच्या नाव वापरून होऊ शकतात आणि तुम्हाला याची कानोकान खबरही लागणार नाही. पण मग या गोष्टींपासून वाचायचं कसं, तर तेही सांगतो. सगळ्यात आधी आपल्याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा डेटा हा डार्क वेबवर आहे का हे चेक करण्यासाठी मोबाईल सेटिंगमध्ये गुगल या ऑप्शनवर क्लिक करायचं. मग तुमच्या समोर काही अशा प्रकारची विंडो येईल. त्यानंतर मॅनेज युअर गुगल अकाउंट असा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक केलं की मग जायचं सिक्युरिटी ऑप्शनमध्ये. तिथून थोडं खाली स्क्रोल केलं की असा काहीसा ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर रन स्कॅनवर क्लिक करून तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल. त्यात समोर असा एखादा ऑप्शन दिसला तर ठीक, पण अजूनही शंका असेल तर व्ह्यू ऑल रिझल्ट्सवर क्लिक करायचं. इथे तुम्हाला जर कोणते ॲप दिसले तर ताबडतोब ते ॲप ओपन करून त्यावरून आपला ईमेल आय डी हा रिकॉल करून घ्यायचा आणि ते अकाउंट लॉग आउट करून मग तो ॲप अनइन्स्टॉल करायचा. पण काही प्रॉब्लेम आलाच तर त्या विंडोमध्ये तुमच्यासाठी एक सोपी प्रोसेस मेन्शन केलेली असते. ती प्रोसेस फॉलो करून तुम्ही तुमचा डेटा हा सुरक्षित करू शकता. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. तुम्हाला माहिती फायद्याची वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कमेंट्सच्या माध्यमातून. म्हणजे तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे विषय काय.